विमान प्रवास करत असाल, विमानानं जायचं असेल, तर या क्षणाला निश्चित ही बातमी चुकवू नका, कारण देशातील सर्वाधिक विमान सेवा पुरवणारी कंपनी इंडिगो ही गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सेवेच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या अडथळ्यांना सामोरं जाताना दिसतेय। सलग 3 दिवस विमानसेवा विस्कळीत राहिल्यानंतर गुरुवारी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केलेली आहे। बरं, या बैठकीमध्ये विमान सेवेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि मग भविष्यातील उपाययोजना यावर चर्चा देखील झाली। विशेष म्हणजे शेवटच्या 3 दिवसांमध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि इतर महत्त्वाच्या विमानतळांवरून एकूण 550 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द झालेली असून या दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद या प्रमुख मार्गांवरील 191 उड्डाणांचा समावेश आहे। तर कुठून किती उड्डाणं रद्द झालेली आहेत त्यावर या क्षणाला नजर टाकूयात। तर इंडिगोच्या निवेदनात काय म्हटलेलं आहे? दिल्लीमधून 172, मुंबईमधून 118, बेंगळुरूमधून 100, हैदराबादमधून 75, कोलकात्यातून 75, चेन्नईमधून 26 आणि गोव्याहून 11 अशा प्रकारे दिवसभरातील आतापर्यंत रद्द करण्यात आलेल्या इंडिगोच्या फ्लाइट्सची संख्या जाऊन पोहोचते थेट 550 वर। अशा मोठ्या प्रमाणामध्ये उड्डाण रद्द झाल्यानं विमानतळांवरती मोठा गोंधळ झालेला आहे आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं देखील जावं लागलं। नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांच्या नेतृत्वाखालील बैठकीमध्ये इंडिगोनं DGCAला स्पष्ट कळवलेलं आहे की 8 डिसेंबरपासून इथल्या उड्डाणांची संख्या कमी करण्यात येईल, जेणेकरून सेवा अधिक चांगल्या प्रकारे नियोजित करता येईल। तसंच कंपनीनं याची हमी दिलेली आहे की 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही विमान सेवा पुन्हा एकदा सुरळीत होईल आणि पूर्वीसारखी व्यवहार्य होईल। इंडिगोनं प्रवाशांना दिलगिरी व्यक्त करत या कठीण परिस्थितीचं निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं देखील सांगितलं। कंपनीकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं असून त्यात प्रवाशांना सहकार्य आणि संयम बाळगण्याची विनंती करण्यात आलेली आहे। काय आहे या निवेदनात ते देखील पाहूया। इंडिगोच्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे, गेल्या 2 दिवसात इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये प्रचंड व्यत्यय आलेला आहे। यामुळे प्रभावित झालेल्या आमच्या सर्व ग्राहकांच्या आणि भागधारकांच्या आम्ही मनापासून माफी मागतो। इंडिगो टीम MOCA, DGCA, BCAS, AA आणि विमानतळ ऑपरेटर्सच्या मदतीने परिश्रमपूर्वक काम करते। तर परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत। बरं, या सर्व संकेतांनी इंडिगोच्या विमान सेवा पुन्हा पूर्णपणे पुनरुज्जीवित होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झालेली असून आता हे सर्व काही कधीपर्यंत सुरळीत होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।